सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की सुभाषबाबूंना व्यासपीठावरतीच रुग्णशय्या करून आणि झोपवलं होतं. पुढे बघूया. सुभाषबाबूंच्या अंगावर ब्लँकेट पांघरलं होतं. डॉक्टर सुनील म्हणजे त्यांचे बंधू त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. सारखी नाडी चेक करत होते. अशा अवस्थेत सुभाषचंद्र मोठ्या हिमतीने ठरावाचे कागद पाहत होते. ते दृश्य बघून एखाद्या दगडालाही पाझर फुटला असता. इथे कोणी भीष्माचार्य शरपंजरी पडला नव्हता, तर स्वातंत्र्याच्या महाभारतातील ब्रिटिश रूपी कौरवांशी झुंज देणारा जणू अर्जुन शय्येवर अडकून पडला होता. सूर्य गिळण्याची आकांक्षा, परंतु ऐन रण पेचाच्या वेळी दुर्दैवी रथचक्र पुन्हा एकदा नव्हे अनेकदा मातीत रुळत होतं. राष्ट्राला गुलामगिरीच्या शृंखलातून सोडू इच्छिणारा स्वतःच आजाराने जर्जर झाला होता. कामकाजाला रीतसर सुरुवात झाली आणि झोपल्या झोपल्या सुभाषचंद्रांनी ध्वनिक्षेपकावरून बोलायला सुरुवात केली. म्हणाले, सरदार पटेलांनी व्यासपीठावर यावं. त्यांच्याबरोबरच राजेंद्रबाबू, आचार्य वगैरे उजव्या गटाची मंडळीही प्रतिनिधींमध्ये बसलेली आहेत. त्यांनीही मंचकावर यावं. भयंकर आरोप प्रत्यारोपात आणि गोंधळात मीटिंग संपली. सुभाषबाबूंना स्ट्रेचरवरून शिबिरात आणलं गेलं. त्यांना स्ट्रेचरवरून नेताना बघून कळवळून गाडगीळ म्हणाले, सुभाष हा डावाही नाही आणि उजवाही नाही. तो आहे भल्या अंतःकरणाचा सत्शील तरुण. सुभाषजींना आपला क्रांतिकारी कार्यक्रम खणखणीत आवाजात जनतेसमोर ठेवायचा होता. आरोप प्रत्यारोपाच्या फेरी परतवून लावायच्या होत्या, पण आजारानं ते जायबंदी झाले होते. डॉक्टर गिल्ड यांनी तपासून म्हणाले, यांच्या उजव्या फुफ्फुसाला निमोनियानं पकडलंय. त्यांना तत्काळ जबलपूरच्या दवाखान्यात हलवावं, अन्यथा हाती लागणं फार कठीण आहे. पण ते जागचे हलायला तयार नव्हते. जवाहरलालजींनी खूप समजावलं. म्हणाले, अरे सुभाष, जीवापेक्षा राजकारण मोठं काय आहे? शेवटी जवाहरलालजींनी सभेत जाहीरपणे बोलायचं ठरवलं. पण सगळ्यांनी गोंधळ घातलेला होता की त्यांना बोलूही दिलं नाही. उलट त्यांना शिव्यांचा आहेरच मिळाला. शरद बाबूंनी सत्य परिस्थिती कथन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही कोणी बोलू दिलं नाही. शेवटी कसे बस रात्री 8 वाजता हा सगळा दंगा आटोक्यात आला. अधिवेशनाचा शेवटचा दिवस उगवला. सर्व प्रतिनिधींना समितीच्या छोट्या सभागृहात वेगवेगळ्या प्रांतांचे प्रतिनिधी उडवून बसवण्यात आलं. कडे कोट बंदोबस्तात सकाळी 8:30 वाजता इन कॅमेरा बैठकीचं कामकाज सुरू झालं. आरोप प्रत्यारोप मतमतांतर बाचाबाची अशी खडाजंगी होऊन त्रिपुराच्या अधिवेशनाचं सूप वाजलं. पुढं काय होणार या विचारानं प्रतिनिधी परत जाऊ लागले. सुभाषजी शरदबाबूंना म्हणाले, मेजदा, माझ्यात वाकणं नाही, झुकणं नाही, खचणं तर नाहीच नाही. माझ्या प्रिय मातृभूमीसाठी जीवनात अजून खूप लढाया खेळायच्या आहे. झटू तुटू फुटू पण हटणार नाही. आजारी अवस्थेत सुभाषचंद्रांनी त्रिपुरा सोडली. सोबत डॉक्टर सर्व तयारीनिशी होते. अहिंसेच्या पुजाऱ्यानं त्रिपुरामध्ये एकाचा बळी घेतला होता. घाव वर्मी लागले होते, मात्र रक्त कोणालाच दिसत नव्हतं. शेवटी सुभाषजींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तात्पुरतं तणावाचं वातावरण निवळवलं होतं. परंतु त्यांच्या राजीनाम्याच्या वार्तेनं बंगाल हळहळला होता. जपानी काउन्सिलरची अगदी पहाटे कलकत्ता मैदानावर सुभाषजींची भेट ठरली होती. त्याप्रमाणे दोघेही भेटले. या जपानी काउन्सिलरशी सुभाषजींचे जुने जिव्हाळ्याचे संबंध होते. अजून दिशा स्पष्ट होत नव्हत्या. सुभाषजींनी विचारलं,
भविष्यात आपल्याकडून सहकार्याची फार मोठी अपेक्षा आहे, काउन्सिलर म्हणाले. बंधमुक्तीच्या आपल्या प्रयत्नात जपान सरकार स्वागतच करेल. फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या प्रगती गटाची सुभाषजींनी घोषणा केली होती. त्यांच्या या पक्षात अनेक तरुण आणि समाजवादी कम्युनिस्ट विचारसरणीचे सहकारी सहभागी होते. या गटाचं संमेलन 21 जूनला मुंबईतच आयोजित करण्याचं ठरलं. प्रांतातून आलेल्या प्रतिनिधींची गर्दी बघून ब्रिटिश पोलीस जसे चमकले तसेच काँग्रेसच्या उजव्या गटाचेही डोळे फिरले. काँग्रेस कार्यकारिणीने सभा घेऊन निर्णय घेतला. त्यात स्वतः गांधीजींनी ठराव लिहिला. अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एकमताने ठराव पास केला आहे. यापुढील 3 वर्ष श्री सुभाषचंद्र बोस यांना बंगाल प्रांतिक काँग्रेस समितीचे अध्यक्षपदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांना या 3 वर्षात काँग्रेस संघटनेतील कोणतंही निर्वाचित पद ग्रहण करता येणार नाही. मद्रासला मरीन बीचवर 3 सप्टेंबर 1939च्या सभेला 2 लाखांहून अधिक जनतेनं गर्दी केली होती. सुभाषबाबू खणखणीत आवाजात गरजून बोलत होते. बंधूंनो, दुसऱ्या महायुद्धाचा भडका कोणत्याही क्षणी उडणार आहे. येत्या महायुद्धाच्या दगदगत्या निखाऱ्यावर स्वातंत्र्याची पोळी भाजण्याचा माझा कृतनिश्चय आहे. माझी काँग्रेसमधून कितीही वेळा हकालपट्टी झाली तरी या समाजवादींचे दात पडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सुभाषबाबूंच्या या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट आणि वंदे मातरमच्या एकसारख्या घोषणा चालू होत्या. तेवढ्यात एका कार्यकर्त्यांनी त्यांच्या हाती वर्तमानपत्र दिलं. वर्तमानपत्रातील मथळ्यावर त्यांनी दृष्टी फिरवली आणि एकदम चक्रावलेच. वृत्त होतं, 1 सप्टेंबरला हिटलरच्या फौजा पोलंडला येऊन थडकल्या आहे. अवघ्या काही तासातच हिंदुस्थानला व्हॉइसरॉय लिन्थिंगोने युद्धाच्या खाईत लोटलं होतं. सुभाषजी म्हणाले, बघा बंधूंनो, काही क्षणापूर्वीच मी जे सांगत होतो अगदी तसंच घडलंय. महायुद्धाच्या भोवऱ्यात ब्रिटिश सरकारनं आम्हाला हकनाक ओढलंय. मद्रासला आणखीन 1-2 सभा होणार होत्या. तोच एक तार आली. 8 सप्टेंबरला वर्ध्याला तातडीच्या बैठकीसाठी बापूंनी सुभाषबाबूंना आग्रहानं बोलावलं. सुभाषबाबू गांधीजींच्या भेटीला वर्ध्याकडे निघाले. बापूजी, मला कशासाठी बोलावलं? थंड आवाजात सुभाषबाबूंनी विचारलं. विचार विनिमयासाठी. विषण्णपणे सुभाषजी म्हणाले, महात्माजी, आपण विसरलात का? आपण माझी काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे. माझ्यावर निगृण वार करूनही महिनाही लोटला नाही तर माझी आपल्याला आठवण झाली. आणखी काही वार करायचे असले तर तेही झेलायची माझी तयारी आहे. गांधीजी खालच्या कंपित आवाजात म्हणाले, सुभाष, तुझी काँग्रेसमधून हकालपट्टी केली, पण तुला माझ्या काळजातून दूर करणं मला नाही जमलं रे. गांधीजींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत ते बैठकीत प्रवेशले. कार्यकारिणीच्या भुवयात आणल्या गेल्या. गांधीजींनी या आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचं मत विचारल्यावर सुभाषजींनी निर्वाणीच्या उग्र आंदोलनाचा विचार पुन्हा मांडला. परिणामाची पर्वा न करता आजपर्यंत मनात साठलेलं सर्व भडाभडा बोलले. दुसरं महायुद्ध. या महायुद्धात मोठ्या लोकांचा, व्यापाऱ्यांचा महत्वाकांक्षा फुलत होत्या आणि गरीब जनता भरडली जात होती. व्हॉइसरॉय लॉर्ड लिन्थिंगोची झोप उडाली होती. ब्रिटनला सैन्य भरती आणि रसद पुरवण्यासाठी अहोरात्र झटत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी सैन्यात भरती होऊन जहाजं भरभरून कोण कुठल्या ब्रिटिश साम्राज्यासाठी बलिदान देण्यासाठी, रक्त सांडण्यासाठी पाश्चात्य आणि आफ्रिकन आघाडीवर भारतीय तरुण निघाले होते. गव्हर्नरच्या मेजावर इंग्लंडहून भारतातील मंत्र्यांचं पत्र होतं. लिहिलं होतं, युद्धानं पेट घेतलाय तेव्हा आमच्या साम्राज्याचे शत्रू सुभाषचंद्र यांच्याबाबत दक्ष राहा. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा. ते चूप बसणार नाहीत. वुडवन पार्क आणि एल्गिनच्या घरावर गुप्तचरांचे पहारे बसले होते.
शरद बाबू आपल्या कार्यालयात काम करीत बसले होते. रात्रीचे 9 वाजता अशिलांच्या सोबत 2 पंजाबी वकील त्यांच्याकडे आले. शरद भाऊ आतल्या खोलीत गेले. ती खोली विद्यार्थ्यांची असल्याची माहिती गुप्तचरांना होती, त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र सुभाष बाबू त्या खोलीत या दोघांची वाट पाहत बसले होते. त्यातील एक होते कलकत्त्याच्या देशार्पण या पंजाबी मासिकाचे संपादक निरंजन साहेब तालिब आणि दुसरे होते पंजाबातील कीर्ती किसान पार्टीचे कार्यकर्ते चार सिंग चीना. यांचं अफगाण सरहद्दीकडे बरंच जाणं येणं होतं. हस्तांदोलन करून सुभाष बाबू म्हणाले, तालिब साहेब, जर्मनी युद्ध जिंकेलच. त्यात रशिया आणि जर्मनी यांची मैत्री आहे. त्याच मैत्रीचा फायदा घेऊन झटपट हालचाली करणं आवश्यक आहे. तालिब साहेब म्हणाले, सांगा, मी आपल्यासाठी काय करू? सुभाषजी म्हणाले, ऑक्सस नदी ओलांडून रशियामध्ये जाऊ इच्छितो. लेनिनच्या क्रांतिकारी भूमीत मला निश्चित मदत मिळेल. आचार सिंग आश्वासन देत म्हणाले, आमचा एक हुशार चालक भगतराम तलवार नावाचा कार्यकर्ता तुम्हाला येऊन भेटेल. आझादीच्या ध्यासाने सुभाषजींना घेरलं होतं. त्यांनी आपला मित्र शंकरलाल याला गुप्तपणे जर्मनीकडे पाठवून दिलं होतं. सगळ्या दिशांना साथ घालणं चालूच होतं. जिकडून मदत मिळेल ती आझादीसाठी उपयुक्त होती. सुभाष बाबू आणि निरांदू दत्त मुजुमदार लखनौ स्थानकावर बोलत उभे होते. एकाएकी नीलारंदू म्हणाले, सुभाष बाबू, आपण भूमिगत व्हायला हवं. मी भूमिगत? होय, आपल्या मातृभूमीसाठी. चीनचे डॉक्टर सन यात सेन, इटलीचे मॅझनीने देश सोडून फरार झालेत. मग तुम्ही का नाही? हे काम करायचं धाडस आणि धमक फक्त तुमच्यातच आहे. युद्धाचा नेमका हेतू कोणता हे ब्रिटिश सरकार सांगायला तयार नाही. त्या निषेधार्थ काँग्रेसने कडाडून विरोध करणं सुरू केलं. ब्रिटिश साम्राज्याशी धोन हात करण्याच्या शपथा वाहिल्या. ब्रिटिशांना पुरवल्या जाणाऱ्या साधनसामग्रीला उघड उघड विरोध होऊ लागला. सुभाष गटाच्या जहाल आवाहनाने सरकार त्रस्त झालं. फॉरवर्ड कार्यकारिणीच्या 9 सदस्यांना अटक केली. सुभाष बाबूंच्या अटकेसाठी सरकारचे आदेश वरून येऊ लागले. आणि सुभाष बाबू ते काय करत होते बघूया आता पुढच्या भागामध्ये मंडळी. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागासह.